तर आता चहा ठेवला इथं, चपात्या केल्या बघा आणि बटाट्याची भाजी. तर ना खूप गडबड होती त्यामुळं काही व्हिडिओज केला नाही मी. पटकन स्वयंपाक आवरला, वेळ व्हायला लागला होता आणि आता चहा ठेवलाय, स्वयंपाक झाला. आणि बघा आलू कशी झोपली बघा. चहा झालाय तयार, चहा आता घेते मी. लागली बघा चहा चपाती खायला. चपाती धान देते. परवा ह्याने आज नाळ्याला गेलते ना, तेव्हा ह्यांच्या मित्राच्या आईने ह्यांना पपई दिली होती. थोडीशी कच्ची होती म्हणून म्हणल्या त्या कपड्यात गुंडाळून ठेवायला सांग म्हणल्या होत्या. मग मी अशी ठेवली, तर अजून तर नाही वाटतं पिकले. संध्याकाळी पिकेल. थोडेसे पूर्ण हिरवं होतं. आणि आलं पण दिलंय बघा, भरपूर असं त्यांनी आलं दिलं होतं. तर यांचं झालं चहा आणि जेवण सगळं संगटच. आणि एवढं आलं दिलंय बघा त्यांनी. त्यांनी रानात लावलेलं होतं ना, त्यातलं दिलंय. हा जमिनीत तिथं बाहेर. अगं बाई अक्षूकडे दिले. टॉवेल वाळत घालायचं काम कसं करते. तर थंडी कसली पडली ना. फुले जास्वंदाची छान अशी. कोवळवनात जाऊन बसू वाटाले आता. लाल डबा घेतला का बघा. झोपली, अजून उठली होती, उठवायला तर झोपली म्हटलं आता गारठ्याचं. तर आता हे सगळं पसारा आवरायचंय मला. तर आता आलं वगैरे सगळं भरून ठेवते, सगळं झाकून. चालली अनु शाळेला. डब्यात काय घेतलं? कपडे धुतली. हा तर आता अनुला येते मी शाळेत सोडून. तर ना थंडीमुळं इतकं गार सकाळ सकाळी ना, तर कामं पण उरकणं झाल्यात अक्षरशः. आणि आज पण कपडे मशीनला धुतली. जशी 5-6 दिवस झाला थंडी पडली ना, कपडे मी मशीनलाच धुवायला लागली. तर स्वयंपाक पण लवकर झालाय आज. आणि आता भांडी वगैरे बाकीची कामं आहेत, गव्हाचं दळण करायचंय आणि फरशी पुसण्या म्हणा, ही बाकीची सगळी अजून कामं राहिलेली आहेत. तर अगोदर अनुला शाळेत पटकन सोडून येते. सरा बाय कर. तर पपई खाऊन झाली आणि खूप गोड होती आहे ना. तर काल ह्याने आज नाळ्यातून ह्यांच्या मित्राच्या आईनं पपई दिली होती ना परवा दिवशी, तर काल ठेवली होती आणि एका दिवसातच चांगली पिकली होती. मग आज दुपारी आम्ही खाल्ली आणि राहिलेली फ्रीजमध्ये यांना ठेवली होती ह्या दोघींसाठी. आणखीन आता खाल्ली बरं का, आणि छान होती, अगदी मस्त गोड होती. अनु आली मग आता सांगायला. खाल्ली ना तू? आवडली तुला? हो. चला तर आता स्वयंपाक करायचा आहे.
आता चिगळाची भाजी निवडायचं चालू आहे, तर सकाळचं काम हलकं करायचं हे काम आहे. तर आता निवडून ठेवली की सकाळी आपलं पटकन भाजी करता येते ना. आणि रविवारी आणली होती भाजी, तर निवडायचीच राहून गेली, निवडायसाठीच करायची पण राहिली. तर थोडंसं चिगळाची भाजीचं हे ना असे देठ असतात ना, आता हे निवडलं मी. तर हे असे देठ आहेत, हे देठ असे फक्त काढायचे आपल्याला, दुसरं काही ह्यात निवडायचं नसते. आणि धुवून चिरून लसूण म्हणा, डाळ आणि कांदा असं घालून करायची. तर कमरेसाठी वगैरे भाजी चांगली असते म्हणून. खरं तर मला आवडत नाही, पण गुणकारी आहे म्हणून आता खायचं. मी चिगळाची भाजी तर आधी तर कधीच खात नव्हते, पण आता कंबर दुखीवर वगैरे चांगली असते म्हणून आणली. तर आता म्हटलं निवडून ठेवूया, सकाळी पटकन करता येते. आणि शेंगदाणे पण भाजून ठेवलेत मी, मला अजून बारीक करायची माझे राहिलेत मात्र. आणि आता संध्याकाळचं अजून स्वयंपाकाचं बघायचं आहे. म्हटलं अगोदर लक्षात आहे तोपर्यंत आज भाजी निवडून ठेवावी. लसूण पण थोडा सोलून ठेवला, म्हटलं आता लागलीच भाजी पण निवडूया. अनुज चाललंय खेळायचं आहे की नाही. तर मग शेंगदाणे भाजून ठेवले होते, तर असे सगळे शेंगदाणे भाजलेत. आता ना बारीक करून ठेवते, तर भाजीला वगैरे लागतात शेंगदाणे. कूट नसलं की काय होते, थोडं थोडं अगदी भाजायचं आणि मग थोडं थोडं कूट करायचं. मग आपलं एकदम केलेलं असलं की सकाळी म्हणा कधी पण बरं पडतं. शेंगदाणे तयार झालं. मग अशी लसूण सुद्धा भरपूर असा सोलून ठेवला. तर कूट आपला तयार झालेला आहे. असा थोडस शेंगदाण्याचं तिखट एवढंच केलंय, म्हणजे जास्त नाही केलं मी. तर म्हणलं तयार करून ठेवावं, अगदी तोंडी लावायला आपल्याला चपाती बरं भाता बरोबर होतंय ना, म्हणून म्हणलं थोडं अगदी करावं. तर अनुचं चाललंय खजूर खायचं, आणि अनुला म्हणलं खात थोडे खजूर. तोपर्यंत म्हणलं मी कणिक मळते, तर चपाती करायची. तर थोडासाच ना भात आहे, मग म्हटलं आता थोडीशी कणिक मळून चपाती आणि भाजी काहीतरी करावी. आता चपाती करून घेते मी. आणि इकडं केली सुकी भरलेली शिमला मिरचीची भाजी अशी केली. आणि इकडे मी चपात्या आता करते, नंतर मग जेवणार आहे. तर भाजी आपली लागली तयार व्हायला अशी. अनु पाटीवर दोन काढायला लागल्या. आणि ही पाटी अनुला ना बर्थडे गिफ्ट मध्ये आली होती, तर ही घरातच असते, ही शाळेत नेत नाही पाटी, आहे की नाही. ही छोटीशी पाटी आहे, तर ही दप्तरात बसतच नाही. तर दोन काढत बसली अनु. आता जेवण आमची झाली आणि अनु बसली होती अभ्यास करत, तर दोन काढत बसली होती पाटीवरती. तर आजचा व्लॉग कसा वाटले नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभ बाय.